नमस्कार मंडळी, कसे आहात? बरं, खूप दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून 2 दिवस आधीच टाकणार होती पण नाही जमलं, म्हणून मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बरं, मला एक पदार्थ तुम्हाला दाखवायचा होता. तो मला कधी करता आला नाही आणि तो मला कधी आवडतही नाही करायला. पण काय आहे ना, माझ्या मुलींना हा पदार्थ खूप आवडतो म्हणून मी तो प्रयत्न केला आहे. याच्या आधी मी बनवलेला 2-3 वेळा ट्राय केलेलं, पण नाही जमलं मला. मी पीठ मळते तर तुम्हाला समजलं असेल की मी काय कोणता पदार्थ बोलते ते. समजलं का? नाही ना? पुरणपोळ्या. मी पुरणपोळ्या बनवते, ते पण 2-3 वर्षांनी. ह्याच्या आधी मी म्हणजे आधीच मध्ये असं ट्राय केलं होतं, पण ते मी अर्धवट सोडून दिलं होतं, कारण मला खरंच पुरणपोळ्या जमत नाही. पण आता मी कसं कसं करून मी पण यूट्यूब बघूनच प्रयत्न केलेला आहे, कारण का बघितल्याशिवाय कुठली गोष्ट येत नाही आणि शिकवल्याशिवाय किंवा शिकल्याशिवाय, हो की नाही? हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर मी तो प्रयत्न केलेला आहे. तर तो प्रयत्न थोडासा सक्सेस झालेला आहे. तो आता तुम्ही बघालच पुढे. ह्याच्या आधी पण मी ट्राय केलं होतं, तर कधी पीठच माझा घट्ट होतो, कधी पुरण एकदम माझं पातळ होतो. बनवल्यावरती चारी बाजूनी सगळा पुरण बाहेर येतो, तव्याला चिकटतो आणि मग इतकं कंटाळा येतो ना मला, म्हणून मी बोलली की कधीच मी पुरणपोळ्या ह्यापुढे बनवणार नाही. म्हणजे काय आहे ना, माझ्या मिस्टरांना पण आवडतं आणि माझ्या 2 मुलींना पण आवडतं. म्हणून मी आठवण करून करून नेहमी असं विचार करते, करू करू करू, पण जेव्हा की जाते ना अशी डाळ भिजवायला अशी, तर नको नको करून परत ठेवून देते. असं खूप वेळा झालेलं आहे, कारण मला खरंच आवडत नाही हा पदार्थ बनवायला आणि खायला पण आवडत नाही. इतर लोकांना खूप आवडतं, खूप मजेने खातातही, पण मला नाही जमत आणि आवडतही नाही. पण पोरींना आवडतं म्हणून त्याच्यामुळे मी तो प्रयत्न केलेला आहे. आणि पुरणपोळ्या कशा झालेल्या आहेत त्या पण मला सांगा. तर मी चांगलं मस्त लुसलुशीत असं पीठ मळून घेतलेलं आहे. खूप पाणी टाकून आधी विचार केला होता मी तो पाण्यामध्ये भिजवून ठेवू, पण मी बोलली तेवढा वेळ मला मिळणार नाही, कारण का पाण्यात भिजवून पाऊण तास ठेवायचा आणि त्याच्यानंतर परत 1 तास असा मळून ठेवायचा, तेवढा टाईम पण नव्हता. आणि म्हणून मी आरामशीर दुपारीच करायला घेतलेल्या पुरणपोळ्या. ह्याला खूप टाईम लागतं, हे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मेन करून ते लाटताना पोळ्या त्या पोळीपाटावरती चिकटतात ना, तो एक फार कंटाळा येतो मला. असो, सगळ्यांनाच म्हणजे तसं होत नाही ना, की परफेक्ट येत नाही ना, शिकल्याशिवाय नाही जमत ना. तर 2-3 वेळा ट्राय केलं, पण आता मी खूप खूप टायमाने बनवते आहे. तर मला असं थोडं वाटलं की ह्या टायमाला माझ्या पुरणपोळ्या सक्सेस झालेल्या आहेत, म्हणून मी तुमच्यासमोर दाखवलेल्या आहे. पुरण मस्त मी आधी पीठ मळून मस्त मी 1 तास ठेवून दिला होता. असा मऊ लुसलुशीत पीठ मळला होता. मऊ पीठ मळला ना ॲक्च्युली, तर मला ते लाटायला जमत नाही, कारण का आपल्या चपातीचा पीठ कसा मीडियम असतो, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. तर त्या टाईप मी 2-3 वेळा आधी ट्राय केलं ना पुरणपोळ्या करायला, तेव्हा त्या टाईपचं मी चपातीचा पीठ कसा मळतात तसा मळला होता. तर म्हणून माझं सगळं पीठ म्हणजे पुरण बाहेर यायचं, पीठ चिकटायचं पोळीपाटाला, तसं जमत नव्हतं मला. पण ह्या टायमाला बोलली चला करून बघूया. पीठ असं मऊ लुसलुशीत मळून 1 तास मी तेल लावून त्याला बाजूला ठेवून दिलं होतं. मग डाळ चांगली शिजवून घेतली आणि त्याच्यानंतर ते गाळून मी कुकरवर साईडला ठेवलं होतं, तुम्ही बघितलंच असेल. त्याच्यानंतर 1 वाटी गूळ टाकून, मी मापाने वगैरे काहीच घेतलं नाही, मी सगळं अंदाजाने टाकलेलं आहे. आणि कारण गोड कमी खातो, त्याच्यामुळे सगळं मी कमी कमी करूनच गोड टाकलेलं आहे, गूळ वगैरे. आणि माझ्या मुलींनाही कमी गोड चालतं. तर मी 1 वाटी गुळामध्ये तेवढं ते सारण बनवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलीच असेल वेलची आणि जायफळ मी चांगली कुटून पावडर करून टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी
ते गरम गरमच सुकवून घेतलं आणि त्याचे गरम गरमच मी ते चाळणीनी ना चांगलं ग्लासानी फिरवून घेतलं आणि मग ते चांगलं चाळणीने गाळून घेतलेलं आहे ते. आणि तुम्ही बघितलं असेल किती मस्त मऊ असं त्याचं सारण रेडी झालं. आणि त्याच्यानंतर मी परत वरून थोडीशी जायफळ आणि वेलचीची पूड आहे ना ती राहिली होती आणि ती टाकलेली आणि ती चांगली एकजीव करून घेतली आणि त्याचे गोळे करून घेतले. मी गोळेसुद्धा अंदाजाने घेतले, की असं नाही की चपातीचं पिठाचा गोळा मोठा आहे आणि ते छोटं. कारण मला ना पुरण थोडं त्याच्यात जास्त हवं होतं आणि चपातीचं पीठ कमी पाहिजे होतं. पण मी दोन्ही सेम घेतलेत ऑलमोस्ट. कारण का भीती पण वाटत होती की फुटेल म्हणून वगैरे, म्हणून त्या हिशोबाने मी दोन्ही सेम घेतले गोळे. कमी जास्त असं काही नाही घेतलं. आणि कारण पहिल्यांदाच बनवते मी, काय चला आधी असं नंतर नेक्स्ट टाईम बघूया. कारण कोणी ना पिठाचा गोळा लहान आणि पुरण जास्त भरतं त्याच्यामध्ये. पण मला तसं काय तसं मी चूक करण्यापेक्षा त्या आधीच मी म्हणजे नॉर्मल करून घेते, दोन्ही सेम करून घेते, कमी जास्त असं काही नाही केलं. आणि मस्तपैकी मी पुरणपोळ्या चांगल्या लाटून घेतल्या. तुम्ही बघितलं मी बटर पेपरसुद्धा यूज केलेला आहे, कारण पोळीपाटाला चिकटू नये म्हणून. पण खरंच मस्त पोळ्या माझ्या अशा फिरत पण होत्या आणि म्हणजे उचलायची गरज नाही, ते बटर पेपरच चांगला हलवून म्हणजे फिरवून मी पोळ्या लाटत होती. आणि खरंच छान झाल्या माझ्या पोळ्या. तुम्ही कशा झाल्या मला नक्की सांगा हां. कारण पहिल्यांदाच केल्या आहेत ना, त्याच्यामुळे मी खूप उत्सुक होती की मी तुम्हाला करून की मी पुरणपोळ्या केल्या आहेत. तर कशा झाल्या आहेत हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर अशा मी एक करून लाटून घेतलेल्या आहेत. तव्यावरती छान तूप लावून घेतलं आधी आणि मग एक करून सोडले आहेत. आणि तव्याला पण अजिबात चिकटल्या नव्हत्या आणि फुटल्या तर पुरणपोळ्या अजिबात नव्हत्या. म्हणून मी जेव्हा लाटत होती ना तर मला खूप मजा पण येत होती करायला. आणि सगळ्या पुरणपोळ्या एकदम मस्त गरगरीत फुगल्या होत्या आणि अजून मजा येत होती. कारण पुरणपोळ्या एक तर माझ्या बनतच नव्हत्या, तर फुगायचं गोष्ट वेगळी. कारण पुरणपोळ्याचं पीठ मळतात चांगलं जर झालं असेल, चांगला मळला असेल तर पुरणपोळ्या पण छान होतात असं मी यूट्यूबमध्ये बघितलं होतं. आणि तसं बघायला गेलं तर पुरण पण माझा व्यवस्थित झाला होता. कारण काय माहिती मी देवाचं नाव घेऊन सुरुवात केली होती. काय छान होते, कारण का पोरींना खूप खायची इच्छा होती, त्याच्यामुळे काय छानच होतं देवा. पण झाल्या, छान झाल्या, मऊ मऊ झाल्या, सगळ्या एकदम गोल गरगरीत फुगल्या. सगळ्या पुरणपोळ्या छान फुगल्या माझ्या. म्हणून आता ह्या पुरणपोळ्या छान झाल्यात. मी नेक्स्ट टाईम परत बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याला टाईम भरपूर लागतो ना, म्हणून थोडासा कंटाळा येतो. पण खायला वगैरे छान वाटतात चहाबरोबर. मी नाही खात शक्यतो, माझ्या मुलीच खातात. मी खाल्ला तर अर्धी खाते, ती पण शिळी झाल्यावरती खाते. कारण मला शिळी झाली की जरा खायला बरी वाटते चहाबरोबर. पण मी या टायमाला दुधाबरोबर खायला ट्राय करणार आहे. मी शिळीच पुरणपोळी शक्यतो खाते. म्हणजे आता मी जरी सकाळी बनवली की संध्याकाळी खाणार, रात्री बनवली असेल तर दुसऱ्या दिवशी खाणार असं. तर बघा माझ्या पुरणपोळ्या कशा झाल्या मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा हां प्लीज. मी वाट बघीन ना. कारण मी खूप खुश होती जेव्हा मी पुरणपोळ्या बनवल्या. माझ्या मुली पण बोलतात, अरे वा मम्मी तुझ्या पुरणपोळ्या काय मस्त झाल्या या टायमाला. म्हणून मला अजून ॲप्रिशिएट म्हणजे त्या लोकांनी केलं. तर कशा वाटल्या पुरणपोळ्या नक्की सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आता मी ठेवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाय.